2007 साली आलेला गाढवाचं लग्न हा सिनेमा तुम्हाला आठवतोय का? अर्थातच आठवतच असेल, कारण हा सिनेमाच नाही तर यातले डायलॉग्स आणि पात्र जबरदस्त गाजली. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी साकारलेला सावळ्या आणि अभिनेत्री राजश्री लांडगेने साकारलेली गंगी ही अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. पण गाढवाचं लग्न या सिनेमानंतर राजश्री सिटीझन या सिनेमात झळकली आणि त्यानंतर मात्र ती गायब झाली. राजश्रीने काही महिन्यांपूर्वी याचं कारण सांगितलं होतं. तिने इंडस्ट्री सोडली नसल्याचं तिने स्पष्ट केलं. सध्या ती समाजकार्यात लक्ष देतेय हे सांगत तिने गाढवाचं लग्नच्या दुसऱ्या भागाचीही घोषणा केली होती. राजश्री म्हणाली, गाढवाचं लग्न पार्ट 2 वर आम्ही काम करतोय. अजून अधिकृत घोषणा झाली नाहीये. कधी येईल हेही माहीत नाही, पण त्या प्रोजेक्टवर काम करायचा आमचा प्रयत्न आहे. तोवर मी माझी गावाकडची जी सामाजिक कामं असतील, शाळेसंबंधित कामं असतील, या सगळ्या गोष्टींची जबाबदारी वडिलांनंतर आता माझ्याकडे आहे. त्यामुळे मी अर्धा वेळ मुंबईत असते तर अर्धा वेळ गावाकडे असते. कला क्षेत्रात मी पहिल्यापासून कार्यरत होते आणि राहणार आहे. पण मला माहीत नाही, काहीतरी चांगलं होताना कोणीतरी पाय खेचत असतं. माझ्याबद्दल अफवा पसरवल्या गेल्या की हिने सिनेसृष्टी सोडली आहे. मधले 5-6 वर्ष त्यातच गेले. मला प्रत्येकाला हे स्पष्टीकरण देत बसावं लागलं की मी सिनेसृष्टी सोडली नाहीये. कोण म्हणालं मी चित्रपटसृष्टी सोडली? मी या क्षेत्रातली नसल्यामुळे मला ही कोंडी फोडायला फार जड गेलं. प्रत्येकाला कसं 1 to 1 जाऊन सांगायचं हे मला कळालंच नाही. मीडियाला कसं हाताशी घ्यायचं, विनाकारण पार्ट्यांमध्ये कसं जायचं, हे सगळं मला कधीच कळलं नाही. आता जेव्हा मला कळलंय तरी मला ते सगळं करण्याची ही आवश्यकता नाहीये असं वाटतं. माझ्यावर माझी महाराष्ट्रातली जनता काहीही गिव्ह अँड टेक नसताना प्रेम करते, ती जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे मी काहीही करायला लागलीये असं त्यांना वाटलं नाही पाहिजे, हे माझं मत आहे, असं यावेळी राजश्रीने सांगितलं. गाढवाचं लग्नमध्ये गावाकडची साधी भोळी दिसणारी गंगी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. सध्या इंडस्ट्रीत काम करत नसली तरी गावाकडचे सामाजिक कार्य ती करते. गाढवाचं लग्न भाग 2 येणार हे जेव्हा समोर आलं तेव्हा प्रेक्षकांच्या दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया होत्या. कारण आतापर्यंत मराठीत आलेल्या काही सिनेमे सोडल्यास बऱ्याच सिनेमांचे सिक्वेल्स गणलेत. गाढवाचं लग्न 2 येणार असेल तर तो यासाठी अपवाद ठरावा असं प्रेक्षकांना वाटतंय. तुम्हाला गंगीला पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहायला आवडेल का? आणि मुख्य म्हणजे गाढवाचं लग्न पार्ट 2 पाहायला आवडेल का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.